आज बनवूया पुरणपोळी सोबत लागणारी झणझणीत अशी कटाची आमटी। आणि कटाची आमटी ही ना पुरण आपण शिजवतो तेव्हा डाळीचं पाणी जे आपण गाळून घेतो त्या पाण्यापासून बनवतात। तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटण करून घेते आहे। कांदा खोबरं छान भाजून घेतलं मस्त, सोबतच थोडेसे धणे, एक चमचा खसखस, अर्धा चमचा जिरं हे पण छान भाजून घ्यायचं आणि नंतर आपलं याचं वाटण करून घ्यायचं। तर इथं बघा आता मस्त हे सगळं भाजून झालं आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं, थंड झालं की हे मिक्सरला फिरून घ्यायचं। आधी पहिले सुके जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे, म्हणजे खोबरं, धने वगैरे, लसूण, कढीपत्ता घातला आणि हे मिक्सरला फिरून घेतलं। नंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कोथिंबीर घालून परत एकदा बारीक वाटण करून घ्यायचं। आता वाटण रेडी आहे, आपण फोडणी द्यायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 4-5 चमचे तेल गरम केलं, जिरं घातलं, मोहरी घातली, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट घातली आहे। इथं मी एक मिरची पण घातली होती या पेस्टमध्ये, म्हणून हे ग्रीन दिसतंय। आलं लसूण पेस्ट परतून झाली की याच्यामध्ये घालायचं 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे छान मस्त परतून घ्यायचं। आता घालूया मिक्सरला वाटून घेतलेलं आपलं वाटण आणि हे पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं। आता थोडंसं पाणी घालते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इथं बघा आता व्यवस्थित आपला मसाला मस्त मिक्स झाला आहे। आता झाकण ठेवून ना याला 2 मिनिटं शिजून घेते आहे, म्हणजे आपल्या मसाल्याला ना छान तेल सुटतं। आता इथं बघा मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता याच्यामध्ये ना आपण डाळीचा कट घालून घेऊया आणि या कटामध्ये ना मी थोडं पुरण पण मिक्स केलं होतं, त्यामुळे ना आमटीला छान आंबट गोड अशी टेस्ट येते। आपल्याला जसं हवं आहे रस्सा तसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि नंतर याला मीडियम गॅसवर 1-2 उकळी काढून घ्यायची। त्यामुळे ना या आमटीला मस्त कलर पण येतो आणि आमटीचं टेक्स्चर पण छान होतं, घट्टसर असं। तर इथं बघा आमटीला मस्त तरी आली आहे आणि कलर पण किती भारी आला आहे ना आमटीचा। तर इथं रेडी झाली आहे आपली झणझणीत अशी कटाची आमटी। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा।